नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ज्यांची जन्मतारीख 11 सप्टेंबर आहे त्या सर्वांचं व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 11 सप्टेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे आकर्षक असतं. इतरांपेक्षा आपण थोडंसं वेगळं असावं, थोडं चांगलं दिसावं, थोडं चांगलं असावं, जीवनातल्या ज्या काही गोष्टी आपण करू त्या सर्वोत्तम असाव्यात असाच यांचा अट्टाहास असतो आणि त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्याची यांची तयारी असते. राहण्या खाण्या बोलण्यापासून ते एकंदरीत व्यवहारापर्यंत जीवनाबद्दलच्या यांच्या ज्या निष्ठा असतात त्या सुद्धा साधारण अशाच प्रकारच्या असतात. इतरांपेक्षा थोडं वेगळं भव्य दिव्य असावं, आपण इतरांपेक्षा थोडं पुढे असावं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. राहणीमानाबद्दल सांगायचं झालं तर ब्रँडेड कपडे घालणं यांना आवडतं, आधुनिक फॅशन यांना आवडते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅशनचा सेन्स यांच्याकडे खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. राहणीमान हे अशा प्रकारचं आकर्षक असतं. यांचं बोलणं सुद्धा तसं व्यवस्थित असतं, नीटनेटकं असतं, म्हणजे विषयाला धरून असतं. अगदी मोकळेपणाने बोलतील परंतु सततचं बोलणं यांच्यामध्ये दिसून येत नाही. विषयाला धरून बोलतात, नेमकं बोलतात, मोजकं बोलतात, मितभाषी असतात. हा भाग स्त्रियांमध्ये सुद्धा दिसून येतो. साधारणतः ह्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्तींचं जीवन असतं, यांची जी स्वप्न असतात ही भव्य दिव्य असतात आणि ते पूर्ण करण्याकडे संपूर्ण समर्पण देण्याची जबरदस्त शक्ती, इच्छा, महत्वाकांक्षा आणि मेहनत करण्याची ताकद यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. या व्यक्ती कुणालाही घाबरत नाही, ना कुठल्या परिस्थितीला ना कुठल्या व्यक्तीला. आपल्या मनातली इच्छा इप्सित पूर्ण करण्यासाठी 100% योगदान देण्याची तयारी यांच्यामध्ये दिसून येते. त्यामुळे यांची आर्थिक स्थिती कितीही खालच्या दर्जाची असली तरी स्वतःच्या जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा आणि मेहनत याच्या जोरावर जीवनामध्ये बरीच मोठी ध्येय गाठतात. यांच्याबरोबरच यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज खूप चांगली असते. समोरच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या कशा प्रकारे बाहेर काढायच्या याची समज यांना खूप चांगल्या प्रकारची असते. एखाद्याला एखादी गोष्ट जमली नाही तर ती स्वतः पूर्ण करून दाखवायची आणि लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो तो भाग किंवा लिडरशिपचा तो भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतं. कॉन्फिडन्स खूप चांगला असतो. थोडंसं हट्टीपणा यांच्यामध्ये दिसून येतो. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा भाग थोडासा दिसून येतो. अर्थात त्याचा परिणाम हा त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती दिसून येतो. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात या व्यक्तीच्या संदर्भात सांगायचं झालं तर यांचं राहणीमान वगैरे व्यवस्थित असतं, नीटनेटकं असं, टापटीप असतं. साधारणतः करिअरच्या बाबतीमध्ये हे सक्सेसफुलच असतात. नशिबाची साथ यांना खूप चांगल्या प्रकारे लाभते. जे काय करतील म्हणजे जर का बिझनेस करतील किंवा नोकरी करतील त्यामध्ये स्वातंत्र्य किंवा फ्रीडम यांना हवं असतं. साधारणतः वडिलोपार्जित चालत येणारे जे उद्योगधंदे असतात ते हे करतात आणि ते सफल संपूर्ण सुद्धा करतात. नोकरी जरी करतील तरी त्या ठिकाणी सुद्धा त्यांना स्वातंत्र्य हवं असतं. साधारणतः सरकारी नोकरी यांना सहजपणे लागू शकते आणि ती अगदी व्यवस्थितपणे पूर्ण सुद्धा करतात. समाजामध्ये यांचं स्वतःचं असं एक वजन असतं. चांगल्या संस्कारित कुटुंबातले असतात. यांच्या पिताजी किंवा यांचे जे वडील असतात त्यांचं सुद्धा समाजामध्ये एक चांगलं वजन असतं आणि त्याचा फायदा यांना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रमाणात मिळत असतं. तरीसुद्धा इतरांची मदत न घेणं, स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणं हा यांच्या जीवनाचा एक खाक्या म्हणायला हरकत नाही. एकंदरीतच सांगायचं झालं तर बिनधास्तपणे जगणारे हा व्यक्ती असतात. कुणाच्याही प्रती यांच्या मनामध्ये कधीच कुठल्याही प्रकारचे नकारात्मक अशी भावना नसते. जर एखादा काही गोष्ट खटकली, वेगळी वाटली, वावगी वाटली तर लागलीच बोलून दाखवतील. परंतु एखाद्याच्या अपरोक्ष त्याच्याबद्दल काही बोलणं हे यांना पसंत नसतं. एकंदरीत सांगायचं झालं तर मोकळं ढाकळं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. ह्यांना अधिभौतिक सुखाची सुद्धा आवड असते. स्वतःची गाडी, बंगला आणि आपलं घर हे सर्व अधिभौतिक सुखांनी परिपूर्ण असावं अशी यांची अपेक्षा असते आणि ती पूर्ण सुद्धा होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित, अनावश्यक, वाजवीपेक्षा जास्त खर्च करण्याची शक्यता यांच्याकडे थोडीशी जास्त असते. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणारं संपूर्ण वर्ष म्हणजे जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी हा यांच्यासाठी शुभ फलदायी राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन नवीन संकल्पना किंवा त्या संदर्भातल्या नवीन नवीन संधी समोर येणं आणि त्या प्रत्यक्षात पूर्ण होणं हा भाग या संपूर्ण वर्षामध्ये चांगला दिसून येईल. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल.
थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर का तुम्ही कुठे कामाला असाल तर त्या ठिकाणी तुमचं प्रमोशन होणं, वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्हाला या वर्षात म्हणजे जवळ-जवळ एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर मित्रांनो, हे होतं 11 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.